वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकावणाऱ्या तसंच वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाण याला अटक कधी होणार असा सवाल उपस्थित होतोय। निलेश चव्हाण 3 दिवसांपासून फरार आहे। निलेश चव्हाणवरती वारजेच्या पाठोपाठ बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या निलेशवरती गुन्हा दाखल झाला असला तरी अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही। त्याच्या घरामधून लॅपटॉप जप्त करण्यात आल्याचं कळतंय। निलेशचा मोबाईल सध्या बंद आहे आणि तो सापडत नसल्यामुळे त्याचे वडील आणि त्याचा भाऊ यांची सुद्धा चौकशी पोलिसांनी केली आहे। निलेश चव्हाण याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कसपटे कुटुंबियांनी केली आहे। दरम्यान फरार आरोपी निलेश चव्हाणवरती माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। निलेश चव्हाण हा पण अजित पवार राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी आहे। ननंद तिच्याबरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आलंय। स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे? ते कोण पोलीस आहेत सुपे म्हणून काही नातेवाईक आहे वगैरे असं कळतंय। मुळात तुम्ही जेव्हा गणवेश घालता ना पोलीस म्हणून तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं। ते जर बिघडताना दिसतंय तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं आम्हाला न्याय देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।